स्वामी मुक्तानंद ज्युनियर कॉलेज येवला ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण बघतोय युनिट अँड मेजरमेंट पार्ट सेकंड, dimension and dimensional analysis. What is dimension? The dimension of physical quantity are the power to which the concerned fundamental units must be raised in order to obtain the unit of given physical quantity. तर आपण जे काही फिजिकल क्वांटिटी असणार आहे त्या फिजिकल क्वांटिटी आपण डायमेन्शनच्या फॉर्म मध्ये लिहिणार आहे. डायमेन्शनच्या फॉर्म मध्ये म्हणजे काय, तर आपण काही पहिले फिजिकल क्वांटिटीज बघूया आणि त्याचे डायमेन्शन बघूया. बघा, यामध्ये काही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी दिल्या तुम्हाला आणि त्याचे डायमेन्शन दिलेले. तर डायमेन्शन जे आहे ते ब्रॅकेट मध्ये लिहिलेले आणि जे काही त्याचा सिम्बॉल जो असणार आहे त्या सिम्बॉलच्या पॉवर मध्ये लिहिलेले. फॉर एक्झाम्पल लेंथ घेतल्या तर लेंथ जी आहे त्याचे डायमेन्शन आपण अशा प्रकारे लिहू शकतो, ब्रॅकेट. तर इथे लेंथ जी आहे ती पॉवर घेतली आपण 1 घेतलेली आहे. इथे कोणत्या प्रकारचं, आता इथे एल जो आहे हा एल इथे लेंथ साठी असणार आहे, मास साठी असणार आहे एम, टाइम साठी असणार आहे टी. म्हणजे टीचं टाइमचं कोणतं युनिट असेल तर ते आपण टी ने दाखवणार आहे, लेंथचं कोणतं युनिट असेल तर ते आपण एल ने दाखवणार आहे, मासचं कोणतं युनिट असेल तर ते आपण एम ने दाखवणार आहे डायमेन्शन मध्ये. आणि आपण हे सर्व एका ब्रॅकेट मध्ये लिहिणार आहे. आणि यामध्ये हे जे सिम्बॉल असणार आहे याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा कॉमा वगैरे आपण देणार नाही. तर इथे लेंथ साठी दिलेला आपण L⁻⁴, M⁻�0, T⁻�0. म्हणजे इथे लेंथ जर घेतला आपण प्युअर त्याच्यामध्ये मास आणि टाइम नसणार आहे, किंवा आपण डायरेक्ट L⁻⁴ ब्रॅकेट मध्ये आपण असं लिहू शकतो, किंवा आपण असंही लिहू शकतो इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये एल घेतला तरी चालणार आहे. इथे पॉवर काहीच नाहीये म्हणजे पॉवर 1 असणार आहे. नंतर मास, मास मध्ये आपण असू शकतो L⁻⁴, M⁻⁴, T⁻⁴, किंवा आपण डायरेक्ट इन ब्रॅकेट M⁻⁴ लिहू शकतो, किंवा नुसतं ब्रॅकेट मध्ये एम लिहिलं तरी चालणार आहे. सेम टाइम साठी सुद्धा तसंच असणार आहे, L⁻⁴, T⁻⁴, सॉरी L⁻⁴, M⁻⁴, T⁻⁴, किंवा इन ब्रॅकेट मध्ये T⁻⁴, किंवा नुसतं टी लिहिले तरी चालणार आहे. द टेम्परेचर, तर टेम्परेचर जे आहे त्या टेम्परेचर साठी आपण त्याचं युनिट जे असणार आहे ते असणार आहे केल्विन यामध्ये. त्याचा सिम्बॉल जो आहे तो आपण डायमेन्शन मध्ये केच घेणार आहे. काही काही टेक्स्टबुक मध्ये थीटा पण घेतलेला आहे. तर काही काही टेक्स्टबुक मध्ये थीटा असेल तर आपण थीटा सुद्धा घेऊ शकतो, पण आपल्या टेक्स्टबुक मध्ये टेम्परेचर साठी के घेतलेला आहे, कॅपिटल के घेतलेला आहे. त्यामुळे इथे के ची पॉवर काय असणार आहे, 1 असणार आहे, किंवा आपण असू शकतो इन ब्रॅकेट k⁻⁴, किंवा थीटा वगैरे बाकीचे जे एनसीईआरटी चे बुक असणार आहे त्याच्यामध्ये थीटा घेतलेला आहे. नंतर इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंट साठी आपण घेणार आहे जो सिम्बॉल जो आहे तो आपण आय घेणार आहे, I⁻⁴, आणि मग आपण असं लिहू शकतो आय ची पॉवर काय असणार आहे, 1 असणार आहे. काही काही टेक्स्टबुक मध्ये करंट साठी ए घेतलेला आहे,
तर आपण इथे काय घेतलेलं आहे, आय घेतलेला आहे आणि काही काही टेक्स्टबुक मध्ये ए घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण हे फंडामेंटल क्वांटिटीचे डायमेन्शन घेऊ शकतो. तर याचाच यूज करून आपल्याला जे डेरिव्हेड क्वांटिटी आहे त्या डेरिव्हेड क्वांटिटीचं ऑब्टेन द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ डेरिव्हेड क्वांटिटी. त्यामध्ये पहिली जी डेरिव्हेड क्वांटिटी घेतलेली आहे आपण एरिया घेतलेली आहे. तर एरियासाठी फॉर्म्युला असणार आहे लेंथ इंटू ब्रेड्थ. तर लेंथ जी आहे ती आपण मीटरमध्ये मेजर करतो, ब्रेड्थ जी आहे ती मीटरमध्ये मेजर करतो. म्हणजे ब्रेड्थ जी आहे ती एक प्रकारची काय असणार आहे, लेंथच असणार आहे. फंडामेंटल डायमेन्शन जे असणार आहे त्याचे लेंथचे असणार आहे. त्यामुळे आपण लिहू शकतो L⁻1 इंटू L⁻1 आणि मग पॉवरची काय होणार आहे, ते ऍडिशन होणार आहे आणि मग आपल्याला एरियासाठी जे डायमेन्शन मिळणार आहे ते असणार आहे इन ब्रॅकेट L⁻². नंतर जी फिजिकल क्वांटिटी आहे ती असणार आहे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला जो असणार आहे तो असणार आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो डिस्प्लेसमेंट नथिंग बट लेंथ आणि मग इन ब्रॅकेट आपण लिहू शकतो L⁻1 आणि टाइम साठी असणार आहे T⁻1. आता हा जो T⁻1 आहे हा वरती गेल्यावरती तो होणार आहे -1. त्यामुळे आपल्याला व्हेलॉसिटीचे जे डायमेन्शन आहे ते डायमेन्शन आपल्याला मिळणार आहे L⁻1 T⁻1. नंतर मोमेंटम साठी फॉर्म्युला जो असणार आहे मास इंटू व्हेलॉसिटी. आणि मास या फंडामेंटल क्वांटिटीचे आपण डायमेन्शन बघितले m⁻1 असणार आहे आणि व्हेलॉसिटी साठी आपण आताच काढलेला आहे L⁻1 T⁻1. आणि मग यामध्ये आपण ते सबस्टिट्यूट केले तर आपल्याला मिळणार आहे m⁻1 इंटू L⁻1 T⁻1. आणि मग आपल्याला LMT च्या फॉर्म मध्ये लिहायचे आहे. तर LMT च्या फॉर्म मध्ये येणार आहे L⁻1 m⁻1 T⁻1. तर हा जो सिक्वेन्स आहे तो आपण चेंज केला तरी चालणार. म्हणजे अगोदर m घेतला, नंतर L घेतला आणि MLT असं लिहिलं तरी चालणार. पण पॉवर जी आहे ती पॉवर प्रत्येकाची जी आहे ती आली पाहिजे. नंतर व्हेलॉसिटी ग्रेडियंट. तर व्हेलॉसिटी ग्रेडियंटचा फॉर्म्युला जो असणार आहे व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स. व्हेलॉसिटीसाठी आपण डायमेन्शन बघितले आहे L⁻1 T⁻1 आणि डिस्टन्स साठी L⁻1. तर इथे L⁻1 आणि L⁻1 हे काय होणार आहे, एकमेकांना कॅन्सल. मग कॅन्सल झाल्यावरती जो काही फॉर्म्युला असणार आहे तो असणार आहे T⁻1. ते असणार आहे T⁻1 असणार आहे. म्हणजे जे डायमेन्शन असणार आहे हे डायमेन्शन व्हेलॉसिटी ग्रेडियंटचे इन ब्रॅकेट T⁻1 असणार आहे. ते आपण असे सुद्धा लिहू शकतो L⁻0 m⁻0 T⁻1. नंतर पुढची जी फिजिकल क्वांटिटी आहे ती असणार आहे ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे असणार आहे व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आणि व्हेलॉसिटी आणि टाइम दोघांसाठी आपल्याला डायमेन्शन माहिती आहे ते आपण सबस्टिट्यूट केले. तर इथे हा जो टी आहे तो आहे -1 आणि इथे टी आहे, टी ची पॉवर जी आहे ती असणार आहे 1. वरती गेल्यावरती टी ची पॉवर काय होणार आहे, इथे -1 होणार आहे आणि -1 काय होणार आहे -2 होणार आहे. त्यामुळे ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन जे आहे ते असणार आहे L⁻1 T⁻2. नंतर डेन्सिटी.
डेन्सिटी मीन्स मास अपॉन व्हॉल्यूम. आणि यामध्ये माससाठी आपल्याला डायमेन्शन माहिती आहे m⁻1. व्हॉल्यूम म्हणजे काय असणार आहे लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. म्हणजे त्याचा जर आपण युनिट बघितलं तर ते असणार आहे मीटर क्यूब. म्हणजे लेंथ इंटू लेंथ. ब्रेड जी आहे आणि हाईट जी आहे ती लेंथ मध्येच असणार आहे कारण की ते मीटर मध्ये मोजणार आहे. त्यामुळे जे डायमेन्शन जे असणार आहे ते असणार आहे m⁻1 माससाठी आणि L क्यूब तो असणार आहे व्हॉल्यूमसाठी. L3 जे असणार आहे तो असणार आहे व्हॉल्यूमसाठी. इकडे खाली +3 आहे, वरती गेल्यावरती येणार आहे -3. त्यामुळे त्याचे जे डायमेन्शन असणार आहे L⁻³ m⁻1. नंतर फोर्सचा जो फॉर्म्युला आहे तो असणार आहे मास इंटू ऍक्सेलरेशन. मास साठी आपल्याला डायमेन्शन फॉर्म्युला माहिती आहे, ऍक्सेलरेशन साठी फॉर्म्युला माहिती आहे. फक्त याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचे आहे. सबस्टिट्यूट केल्यानंतर आता फक्त आपल्याला LMT च्या फॉर्म मध्ये लिहायचे आहे. मग LMT च्या फॉर्म मध्ये लिहिले इथे येणार आहे L⁻1 m⁻1 T⁻². नंतरची फिजिकल क्वांटिटी आहे ती आहे इम्पल्स. इम्पल्स म्हणजे असणार आहे फोर्स इंटू टाइम. तर फोर्स साठी डायमेन्शन फॉर्म्युला आपण आता काढलेलाच आहे. टाइम साठी आपल्याला माहिती आहे T⁻1 आणि सबस्टिट्यूट केल्यावरती आपल्याला अशा प्रकारे मिळेल. आता इथे t ची पॉवर -2 आणि t ची पॉवर 1. तर इथे पॉवरची काय होणार आहे ऍडिशन होणार आहे. -2 + 1 म्हणजे काय असणार आहे -1 असणार आहे. त्यामुळे इम्पल्सचा जो फॉर्म्युला आहे तो असणार आहे L⁻1 m⁻1 T⁻². नंतर वर्क म्हणजे असणार आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचा डायमेन्शन फॉर्म्युला आपण काढलेला आहे आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ असणार आहे म्हणजे L⁻1. ते आपल्याला सबस्टिट्यूट करायचे आणि सबस्टिट्यूट केल्यानंतर इथे L ची पॉवर 1 आणि इकडे L ची पॉवर 1 आणि इकडे L ची पॉवर 1. यांची पॉवरची काय होणार आहे ऍडिशन. आणि ऍडिशन झाल्यावरती L ची पॉवर येणार आहे 2. म्हणजे आपण डायमेन्शन फॉर्म्युला लिहू शकतो वर्कचा L⁻2 m⁻1 T⁻². नंतर प्रेशर साठी फॉर्म्युला असणार आहे फोर्स अपॉन एरिया. फोर्स साठी आपल्याला डायमेन्शन माहिती आहे, एरियासाठी सुद्धा डायमेन्शन माहिती आहे. तुमचा एरिया असणार आहे इकडे एरिया आणि इथे असणार तुमचा फोर्स. आणि मग यांची फक्त डायमेन्शन फॉर्म्युला आपल्याला पुट करायचे आहे. डायमेन्शन फॉर्म्युला पुट केल्यानंतर इथे काय आहे L⁻1 आणि इकडे आहे L⁻2. हा L⁻2 वरती गेल्यावरती हा होणार आहे L⁻2 आणि मग -2 आणि 1 यांची काय होईल ऍडिशन. -2 + 1 -2 + 1 म्हणजे काय असणार आहे -1. आणि मग त्याचा जो डायमेन्शन फॉर्म्युला आहे तो असणार आहे L⁻1 m⁻1 T⁻². नंतर जी फिजिकल क्वांटिटी असणार आहे पॉवर, वर्क अपॉन टाइम. ठीक आहे, वर्क अपॉन टाइम. तर इथे वर्क साठी आपण डायमेन्शन काढलेले आहे L⁻2 m⁻1 T⁻². टाइम साठी 1. इथे हा जो T⁻1 आहे वरती गेल्यावरती होणार आहे -1 आणि T⁻3 म्हणजे इथे -2 + -1 म्हणजे काय असणार आहे -2 - 1 म्हणजे -3 होणार आहे. त्यामुळे पॉवरचे जे डायमेन्शन फॉर्म्युला आहे तो असणार आहे L⁻2
टू L raised to 2 M raised to minus 1 T raised to minus 3. नंतर पोटेन्शियल एनर्जी साठी फॉर्म्युला आहे mgh, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन इंटू हाईट. मास साठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, ऍक्सलरेशन साठी माहिती आहे, आणि हाईट म्हणजे लेंथच असणार आहे. आणि मग इथे जे काय डायमेन्शनल आहे ते असणार आहे एल ची पॉवर इथे 1 L raised to 1 आणि L raised to 1 यांची ऍडिशन होईल, ते असणार आहे 1 + 1 2 M raised to 1 T raised to minus 2. नंतर कायनेटिक एनर्जी. तर इथे तुम्हाला बघा कायनेटिक एनर्जी साठी फॉर्म्युला असणार आहे 1/2 mv². आता हा जो कॉन्स्टंट आहे हा आपण काउंट मध्ये घेणार नाही, ते इथे मास आणि वेलोसिटी आपण काउंट मध्ये घेणार आहे. इथे मास साठी आणि वेलोसिटी साठी दोघांसाठी आपल्याला डायमेन्शन फॉर्म्युला माहिती आहे. मास साठी असणार आहे m1 आणि वेलोसिटी साठी L raised to 1 T raised to minus 1. त्याचा काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे. मग जर स्क्वेअर करून घेतला तर M raised to 1 T raised to 2 L raised to 2 T raised to minus 2. आणि LMT च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो L raised to 2 M raised to 1 T raised to minus 2. इथे बघा वर्क, नंतर पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी या सर्वांचे जे काही डायमेन्शन फॉर्म्युला आहे ते सेम आहे. तर युनिट पण यांची सर्वांची सेम असणार आहे. वर्क सुद्धा आपण जूल मध्ये मेजर करतो, कायनेटिक एनर्जी जी आहे ती पण जूल मध्ये मेजर करतो, आणि पोटेन्शियल एनर्जी सुद्धा जूल मध्ये मेजर करतो. म्हणजे ह्या जरी फिजिकल क्वांटिटी वेगवेगळ्या असल्या वर्क आणि एनर्जी, तरी त्याचे डायमेन्शन फॉर्म्युले आणि युनिट कसे आहे, सेम आहे. नंतर चार्ज असणार आहे, तो चार्ज असणार आहे करंट इंटू टाइम. तर करंट साठी आपण बघितलं होतं, आपण I यूज केला होता, I raised to 1, आणि टाइम साठी T raised to 1. आणि मग आपण त्याचं डायमेन्शन फॉर्म्युला लिहू शकतो I raised to 1 T raised to 1. नंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इक्वल टू इलेक्ट्रिक वर्क डन अपॉन चार्ज. वर्क डन साठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, डायमेन्शन फॉर्म्युला L raised to 2 M raised to 1 T raised to minus 2. आणि चार्ज साठी I raised to 1 T raised to 1. तर हा जो T raised to 1 आहे तो वरती गेल्यावरती होणार आहे -1 -2 -3 होणार आहे, आणि I1 जो आहे तो I1 वरती गेल्यावरती होणार आहे I raised to -1 होणार आहे. म्हणून डायमेन्शन फॉर्म्युला मिळेल आपल्याला L raised to 2 M raised to 1 T raised to -3 आणि I raised to -1. तर आपण काही प्रॉब्लेम बघणार आहे डायमेन्शनच्या रिलेटेड. ह्या डायमेन्शन रिलेटेड पहिला जो प्रॉब्लेम आहे, व्हॉट आर दी डायमेन्शन ऑफ क्वांटिटी L into under root of L upon G, here L being the length and G the acceleration due to the gravity. तर आपल्याला जी क्वांटिटी दिली आहे L into under root of L upon G, याचं आपलं डायमेन्शन फाइंड आउट करायचं आहे. तर बघा आपल्याला दिलेलं काय आहे, L दिलेला आहे. L म्हणजे काय असणार आहे, लेंथ आहे, आणि लेंथ असेल तर त्याचे डायमेन्शन असणार आहे L raised to 1, आणि G चे जे असणार आहे डायमेन्शन L to the power 1 T to the power -2. तर हा जो फॉर्म्युला आहे L इंटू स्क्वेअर रूट ऑफ L अपॉन G, तो आपण अशा प्रकारे लिहू शकतो. स्क्वेअर रूट म्हणजे काय असणार आहे, पॉवर 1/2 असणार आहे.
म्हणजे आपण स्क्वेअर रूट जे आहे ते आपण एल अपॉन जी पॉवर 1/2 घेऊ शकतो. तर हा 1/2 जो आहे तो दोघांची पॉवर असणार आहे. एल ची पण पॉवर 1/2 असणार आहे आणि जी ची पॉवर सुद्धा 1/2 असणार आहे. आणि मग यामध्ये आपण एल जो असणार आहे त्या एल ची पॉवर इथं हा जो एल असणार आहे हा एल ची पॉवर असणार आहे 1, इथे एल ची पॉवर असणार आहे 1/2 आणि हा जी जो आहे तो वरती आल्यानंतर याची जी ची पॉवर आहे 1/2 वरती आल्यानंतर याची पॉवर होणार आहे -1/2. आता इथे एल ची पॉवर असणार आहे 1, इथे असणार आहे 1/2. या दोघांची ऍडिशन केल्यावरती आपल्याला मिळणार आहे एल टू द पॉवर 3/2 आणि जी ची पॉवर असणार आहे -6. तर आपल्याला त्याचे डायमेन्शन फाइंड आउट करायचे आहे. डायमेन्शन फाइंड आउट करायचं असेल तर बघा एल चे डायमेन्शन जे असणार आहे ते असणार आहे एल म्हणजे लेंथ आहे म्हणजे एल टू द पॉवर 1 असणार आहे चा पॉवर असणार आहे 3/2 आणि जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू दी ग्रॅव्हिटी म्हणजे ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन एल टू द पॉवर 1 टी टू द पॉवर -2 त्याची पॉवर -1/2. आता इथे आपण नाही का हे जे आहे यांचं जर पॉवरची पॉवर घेतली आपण तर त्यांचं काय असणार आहे मल्टिप्लिकेशन म्हणजे आपल्याला इथे मिळणार आहे एल ची पॉवर मिळणार आहे 3/2 आणि इथे तुमचं असणार आहे एल ची पॉवर -1/2. इथे 2 काय होईल कॅन्सल होईल मायनस मायनस कॅन्सल होतील म्हणजे काय असणार आहे टी ची पॉवर असणार आहे 1 आणि मग इथे ह्या दोघांची काय होणार आहे ऍडिशन होणार आहे. तर इथे म्हणजे काही एल ची पॉवर 3/2 प्लस असणार आहे -1/2. ही जर ऍडिशन केली आपण तर आपल्याला मिळणार आहे एल टू दी पॉवर 1 मिळणार आहे म्हणजे 3 - 1 2 असणार आहे इथे 2/2 म्हणजे काय असणार आहे इथे 1 मिळणार म्हणजे एल टू दी पॉवर 1 असणार आहे टी ची पॉवर असणार आहे 1. त्यामुळे जो डायमेन्शन फॉर्म्युला येणार आहे तो येणार आहे फायनल आन्सर येणार आहे एल टू दी पॉवर 1 टी टू दी पॉवर 1. पुढचा जो प्रॉब्लेम आहे अपॉन डायमेन्शन an electron with charge E enter a uniform magnetic field B with velocity V perpendicular to magnetic field. The magnitude of force on the charge is F is equal to B into V into E into V. Obtain the dimension of B bar. तर आपल्याला V बारचं जे काही डायमेन्शन आहे ते काढायचं आपल्याला मॅग्नेटिक इंडक्शनचं डायमेन्शन काढायचं. आपल्याला दिलेलं आहे F is equal to B E V. मग बी साठी जो फॉर्म्युला आहे तो असणार आहे एफ अपॉन ई अपॉन व्ही. तर ई काय असणार आहे चार्ज असणार आहे व्ही असणार आहे व्हेलॉसिटी एफ असणार आहे फोर्स. इथे बघा एफ जो आहे तो आहे फोर्स आणि फोर्स साठी आपल्याला डायमेन्शन माहिती आहे L:1 M:1 T:-2. नंतर ई म्हणजे असणार आहे चार्ज आणि चार्ज साठी आपण डायमेन्शन काढले होते T:1 I:1. नंतर आपण व्ही साठी सुद्धा डायमेन्शन काढलेलं आहे व्ही म्हणजे असणार आहे व्हेलॉसिटी साठी डायमेन्शन असणार आहे L:1 T:-1. सगळे आपण जर सबस्टिट्यूट केले तर इथे एल ची पॉवर 1 आणि इकडे काय आहे एल ची पॉवर 1 म्हणजे हे काय होतं एकमेकांना कॅन्सल होते. नंतर टी ची पॉवर 1 आणि टी ची पॉवर -1 यांची काय होणार आहे ऍडिशन होणार आहे +1 - 1 म्हणजे काय होणार आहे टी ची पॉवर काय असणार आहे
0 होणार आहे. म्हणजे एकमेकांना काय होतील, हे कॅन्सल होतील आणि मग शिल्लक करायला आहे तर m ची पॉवर 1 नंतर t ची पॉवर -2 आणि i ची पॉवर 1 आहे. वरती गेल्यावरती याची होणार आहे -1. मग फायनली आपल्याला इंडक्शनचं जे काही डायमेन्शन फॉर्म्युला आहे तो आपल्याला मिळणार आहे m टू दी पॉवर 1, t ची पॉवर -2 आणि i ची पॉवर -1.